हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता थंडीमध्ये केसांचे प्रॉब्लेम भरपूर व्हायला लागलेत, अक्षरशः टक्कल पडायला लागलं आहे, कारण का थंडीमध्ये कोंडा होतो आणि केस गळती खूप होते। तर त्याच्यावरती घरगुती पद्धतीने एक आपण तेल बनवणार आहोत आणि खूप साऱ्या नैसर्गिक टिप्स पाहणार आहोत, कोणतेही केमिकल बाहेरचं प्रोडक्ट वापरणार नाही। तर खरोखर तुम्हाला ह्या समस्या असतील तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा। आता इथे मी एक कांदा घेतलाय, कांदा कट करून सुद्धा घेऊ शकता किंवा किसून सुद्धा घेऊ शकता। आता मी किसून सुद्धा घेतला आणि जो माझ्याने किसला नाही ना तर तो मी कट करून घेतला। आता कांद्यामध्ये ना म्हणजेच कांद्याच्या रसामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे स्काल्प स्वच्छ करण्यास मदत करतात। त्याशिवाय केसातील कोंडा रोखण्यास सुद्धा भरपूर मदत हे कांद्याचा रस करतो। त्याच्यामुळे कांद्याचा रस तुम्ही असाच केसांना लावू शकता किंवा त्याचं तेल सुद्धा बनवू शकता। तर आज मी तेल बनवणार आहे। तर आता इथे आवळा घेतलाय, आवळ्याचं सीझन चाललंय, तर नक्की केसांसाठी आवळा खा। केसांच्या वाढीसाठी आवळा सगळ्यात उत्तम आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि या व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, प्रथिने, कॅरोटीन आणि फायबरचा भरपूर मोठा स्रोत असतो। तर ही जीवनसत्वे आणि खनिजे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्याशिवाय केसांना मुलायम सुद्धा बनवतात। तर त्याच्यामुळे एक नवीन शाईन केसांना येते आणि केस सिल्की दिसायला लागतात, केसांची वाढ सुद्धा चांगली होते। तर आता इथे कोरफड सुद्धा घेतले। कोरफडचे भरपूर सारे फायदे मी तुम्हाला सांगितले। थंडीमध्ये काय होतं सांगू का, हवेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा जाणवायला लागतो, आपली स्किन सुद्धा कोरडी होते आणि डोक्यामध्ये कोंडा होतो ह्याच कारणामुळे। त्याच्यामुळे ना कोरफडमुळे एक चांगला ओलावा भेटतो आणि छान कंडिशनर, नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा कोरफड ओळखले जाते। आणि जसे जसे व्हिडिओ बनवेल ना तसे मी तुम्हाला फायदे नक्की सांगेल। इथे लवंग घेतले, थंडीमध्ये भरपूर प्रमाणात केसांना खाज येते आणि ती खाज रोखण्यासाठी लवंग भरपूर फायदेमंद आहे। लवंगमध्ये बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे पेशी वाढतात। तसेच लवंगमध्ये व्हिटॅमिन के असते आणि व्हिटॅमिन के असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्या केसांचं होत नाही, चांगल्या प्रकारे रक्षण केलं जातं लवंगच्या तेलामुळे। तसेच इथे मी मेथीदाणा कळोंजी घेतले, केसांच्या उत्तम वाढीसाठी, झपाट्याने वाढ होण्यासाठी हे दोन पदार्थ नक्की घेत जा आणि भरपूर सारे फायदे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहेत। कढीपत्ता सुद्धा केसांच्या वाढीसाठी उत्तम असतो, कोंड्याला रोखतो। तर हे सगळे पदार्थ जे मी घेतलेत ना तर ते केसांसाठी सगळे फायदेमंद आहेत। आता तेल बनवायला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी इथे मी खोबरेल तेल घेतले आणि थंडीमध्ये खोबरेल तेल गोडतं, त्याच्यामुळे गरम करून घ्या। खोबरेल तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात। त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ, हे सगळे जिन्नस खोबरेल तेलामध्ये एकत्र करून गरम करून चांगलं एक तेल बनवलं ना तर त्याचा भरपूर फायदा केसांना होणार आहे, चांगलं पोषण केसांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे केसांची वाढ चांगली होईल, कोंड्यापासून केसांचं संरक्षण होईल, गेलेले केस परत येतील। कारण का मी तुम्हाला माझा अनुभव सांगते, आता माझ्या डिलिव्हरीमध्ये माझे केस भरपूर गेले, म्हणजे जवळजवळ 5-6 महिने तर सुरुवातीला नाही गेले, पण नंतर भरपूर केस गळायला लागले। तर हे नैसर्गिक तेल मी बनवून माझ्या केसांना लावत होते आणि त्याशिवाय मेथीचा हेअर मास्क किंवा भेंडीचा हेअर मास्क असं घरामध्ये नैसर्गिक पदार्थांचा वापर करून, फळांचा, भाज्यांचा वापर करून केसांवरती मी ॲप्लाय करत होते। त्याशिवाय मी माझ्या स्किनवरती सुद्धा ॲप्लाय करते आणि खरोखर त्याचा रिझल्ट लेट का होईना पण नक्की जाणवतो। तुम्ही सुद्धा ट्राय करा। केसांच्या उत्तम वाढीसाठी दहीसुद्धा तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता, अंडंसुद्धा लावू शकता। म्हणजे घरातले हे नैसर्गिक पदार्थाचा वापर करून जर आपण उपाय केला ना तर फरक जाणवतो। म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की बाहेरचं केमिकलयुक्त कोणतंही प्रोडक्ट वापरू नका, तात्पुरता फरक तुम्हाला जाणवेल आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा खराब केस होतील, त्याच्यापेक्षा स्किन खराब होईल। म्हणून हे नैसर्गिक पदार्थाचा वापर तुम्ही करत राहा। आणि खूप लोक म्हणतात ना की मी ह्या ब्रँडचं लावते, मी त्या ब्रँडचं तेल लावते, हे लावते, ते लावते, काही उपयोग नसतो। सांगू का, ब्रँड फक्त नावाला असतो आणि हा ब्रँड फक्त बाजारामध्ये पैसे कमवण्यासाठी आलेला आहे। ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ना तर ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि घेतात, त्यांना काही वाटत नाही। पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना एखादी वस्तू घ्यायची झाली ना तर 1000 वेळा विचार करावा लागतो। त्याच्यामुळे नका विचार करू, त्याच्यामध्ये पैसा वेस्टेज घालू नका। मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगत असते की उत्तम प्रकारे आहार घ्या, भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या आणि नैसर्गिक नॅचरल उपचार घरगुती तुम्ही करू शकता। त्याच्याने साईड इफेक्ट मेन म्हणजे काही होत नाही, पण फरक नक्की तुम्हाला जाणवेल। आता इथे तेल बनवून घेतलंय, सांगू का, मीडियम गॅसवरती हे तेल बनवून घ्यायचं, म्हणजे कांदा पूर्णपणे लालसर झाला पाहिजे, थोडासा काळपट झाला तरी चालेल। मग आपण समजायचं की इथे आपलं तेल तयार झालंय आणि जास्त एकदम तेल बनवू नका, 10, 15, 20
20 दिवस जातील असं तेल तुम्ही बनवू शकता। एअरटाईट काचेची बॉटल घ्या, त्याच्यामध्ये तेल चांगलं स्टोअर होईल। आणि इथे मी एक सांगेल की त्या तेलामध्ये ना कापूरच्या वड्या टाकायला विसरू नका, 5-6 तरी वड्या टाकून ठेवा। आणि जर ऊन असेल तर 2-3 दिवस तेल हे उन्हामध्ये ठेवा, म्हणजे आणखी जास्त दिवस टिकेल। आता मी माझ्या केसांना लावण्यासाठी एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काढून घेते। तुम्ही पाहिलंच असेल फणीसारखी ती बॉटल आहे, कारण का ही मी मिशोवरून मागवली होती आणि खरंच फायदा करते। म्हणजे अगदी मुळापर्यंत केसांच्या तेल जाते आणि पूर्ण केसांच्या मुळापर्यंत तेल लावलं ना की हाताने फक्त मसाज करायची। छान फायदा झाला त्या बॉटलचा, रुद्राने सांगितलं होतं म्हणून मी मागवलेली, पण खरोखर खूप छान आहे। अगदी मुळापर्यंत तेल जाते, नाहीतर हाताने आपण घेऊन लावायला गेलं ना की मुळापर्यंत तेल इतकं व्यवस्थित लागत नाही, पण हे प्रत्यक्षात मुळापर्यंत लागते। एकदम बेस्ट वाटले। अशा वस्तूंमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर खरोखर काही वाटणार नाही। आता मी माझ्या केसांचा गुंता काढून घेते आणि त्याच्यानंतर तेल त्या बॉटलने मी लावेलच आणि छान असं हाताने 10 मिनिटं तरी मी माझा मसाज करेल। कोणी असेल ना तर त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या। आता मी माझा करते। आणि मगाशी मी तुम्हाला ग्लासमध्ये मेथीदाणा दाखवला होता ना भिजत घातलेला, तर तो मी कशासाठी घातलाय, तर आता मी रात्रीचं छान असं तेल लावेल। रोज मी हे तेल लावते, कारण का डिलिव्हरीमध्ये माझे भरपूर केस आता गळायला लागलेत, त्याच्यावरती हा नैसर्गिक उपाय मी करते। डॉक्टरांकडे गेले, त्याने सांगितलं डिलिव्हरीनंतर केस गळतात, हे नॅचरल आहे, पण ते रोखण्यासाठी ह्या असा घरगुती उपाय मी करते, तर खरोखर फरक जाणवतोय। तुमचेसुद्धा जर टक्कल पडायला आलं असेल ना तर हा उपाय नक्की करा। आणि आता तेल लावून झाल्यानंतर ना ते मेथीदाणा मी भिजत घातला, तर तो सकाळसाठी म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते जे पाणी आहे ना तर ते मी माझ्या केसांना लावेल। तर ते ना मी सकाळी भिजत घातलं म्हणजे तो पूर्ण दिवस, ती रात्र, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंघोळी करत तोपर्यंत म्हणजे रुद्राचा टिफिन वगैरे बनवेल, जवळजवळ 2.5-3 तास तरी माझे जातील, म्हणजे ते मी लावलेलं असेल। चिकट पाणी असं तयार होतं आणि ते पाणी केसांना लावायचं। पाण्याचा वास येईल पण काही हरकत नाही, आपण शॅम्पूने नंतर केस धुणार आहोतच, केस वॉश करणार आहोतच। ज्यांना कुणाला मेथीचा हेअर मास्क लावायला आवडत नाही ना, का सांगू का, कारण का मेथीचा हेअर मास्क लावला ना की ती मेथी केसांना चिपकून राहते आणि इरिटेशन होतं, म्हणजे ती मेथी निघतच नाही आणि भरपूर सारं पाणीसुद्धा लागतं। पण ते चांगलं आहे केसांसाठी। पण काहींना जर आवडत नसेल ना तर तुम्ही 2 दिवस मेथी भिजत घाला आणि ते पाणी केसांना लावा, 3-2.5 तास तरी ठेवा केसांना आणि नंतर मग हेअर वॉश करा। त्याचासुद्धा तितकाच फायदा केसांना होणार आहे। मेथीमुळं काय होतं माहिती आहे ना, केसांची वाढ झपाट्याने होते, घनदाट जाड काळेभोर केस होतात, त्याच्यामुळे मेथीचा वापर जरूर करा, नक्की करा। तर आता इथे तेल वगैरे लावून झाल्यानंतर सैलसर अशी वेणी घातली, म्हणजे केस तुटणारसुद्धा नाहीत। थोडासा कोमट पाण्याने चेहरा वॉश केला आणि तेलाने 2-3 मिनटं खोबरेल तेलाने मसाज केला चेहऱ्याला आणि झोपून गेले। सकाळी उठल्यानंतर ना टिफिन बनवायचे, म्हणजे उठल्या उठल्या ते पाणी मी आधी केसांना लावलं आणि त्याच्यानंतर आता सगळे कामं वगैरे माझे झाल्यानंतर आंघोळी केले, केस वगैरे छान असे धुतलेत। बाहेर हलकंसं ऊन आले तर उन्हामध्ये आले, कारण का 10-15 मिनटं तरी मी हे हलकंसं सकाळचं ऊन घेईलच। केसांसाठी सुद्धा चांगलं आहे आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा। तुम्ही सुद्धा ऊन नक्की घ्या, सकाळचं जे कोवळं ऊन येतं ते। आता इथे कोवळं ऊन नाही आहे, पण आता थंडी असल्यामुळे हलकंसं ऊन येतं, तर ते मी घेते। आणि खूप साऱ्या तुमच्या कमेंट येतात की ताई केस काळे करण्यासाठी काहीतरी सांग ना, तुझे केस किती काळे आहेत। तर माझे केस ना जन्मताच काळे आहेत, म्हणजे मी कधी मेहंदी वगैरे अजून लावत नाही, त्याच्यामुळे एकसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी मेहंदी कशी लावायची असा नसणार आहे, कारण की मी स्वतः माझ्या केसांना मेहंदी काही लावत नाही। मला जो हा माझ्या केसांचा नॅचरल कलर आहे ना तोच मला भरपूर आवडतो। तर ह्या अशा घरगुती रेमेडी मी माझ्या केसांवरती, स्किनवरती ट्राय करत असते। खास करून थंडीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या केसांची काळजी घ्या, जे आहेत ते केस तरी टिकवा। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।